मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्त्यांचे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप मनसेने केलाय। संबंधित रस्त्यावर नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरण इतके निकृष्ट आहे, रस्त्यावरील डांबर हाताने देखील सहज उखडले जात असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते। मनसेच्या शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। याबाबत मनसेने मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करून संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। तसेच संबंधित कामाची गुणवत्ता तपासून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करावी अशीही मागणी केली। मनसेचे म्हणणे आहे की आयुक्तांच्या निवासस्थानासमोरील रस्त्याची ही अवस्था असेल तर शहरातील इतर रस्त्यांच्या कामांचा दर्जा काय असेल। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नागरिकांसमोर सत्य आणणे आवश्यक आहे। मनसेने पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे की सदर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण तात्काळ रद्द करून नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने डांबरीकरण करण्यात यावे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि टिकाऊ रस्ता मिळेल। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा आयुक्त बघा, समोर आहे बंगला आहे त्यांचा। हा समोर त्यांचा बंगला आहे आणि बंगल्याच्या समोरच मोजून 150 फुटावर समजा रोडच्या त्या बाजूला ऑपोजिट साईडला या ठिकाणी रोडचं काम चालू आहे। मी तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दाखवतोय की मी हाताने डांबर काढतोय, लक्षात घ्या, हाताने डांबर काढतोय आणि या ठिकाणी डांबराचं कशी क्वालिटी वापरली ते बघा। हाताने डांबर निघतंय, माझ्या हाताला पण डांबर लागलेलं नाही, लक्षात घ्या, कळलं की ना। डांबर असतं ते हाताला लागायला पाहिजे किंवा काही ना काहीतरी खुणा असं काहीच नाही बघा। याचा अर्थ किती थुकपट्टी केली ते बघा। मीरा भाईंदरच्या आयुक्ताच्या बंगल्यांच्या समोर असे हे बघा, हे झाकण बघा, हे झाकण बघा, या ठिकाणी झाकण वाकडं झालेलं आहे। पण त्या कॉन्ट्रॅक्टरनी हे इनिशिएटिव्ह घेतलं नाही की बाबा झाकण सरळ करून नंतर त्याच्यावर डांबर टाकायचं। म्हणजे अशी परिस्थिती मीरा भाईंदरची। मला आयुक्तांना हे सांगायचं आहे की किती भ्रष्टाचार, म्हणजे किती काय, त्याला काय ताळमेळ आहे की नाही। या ठिकाणचे जे खांबीस साहेब आहेत त्यांना पण मला सांगणं आहे की कॉन्ट्रॅक्टर माजले आहेत कशासाठी, हे तुमच्या निष्काळजीपणामुळे, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी मीरा भाईंदरचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल ह्यांनी ताबडतोब याचा व्यवस्थित डांबरीकरण काढून ताबडतोब पैलच बनवायला पाहिजे असं आमची मागणी आहे। ताबडतोब नाही बनवलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ नये, त्याचा ब्लॅक लिस्टमध्ये टाकावं त्याचं, आणि त्यांनी स्पेसिफिकेशन मध्ये काय युटिलाइज केलंय, त्यांनी स्पेसिफिकेशन पाळलंय की नाही ह्याची पण शहानिशा होणं गरजेचं आहे। त्यामुळे हा कॉन्ट्रॅक्टर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। खांबी साहेबांना सांगतो, आयुक्त साहेबांना सांगतो, तुमच्या बंगल्याच्या समोर तर ही विटंबना असेल नगरपालिकेची, तर तुम्ही जनतेसाठी काय काम करताना हे ज्वलंत चित्र दिसतंय, लक्षात घ्या। त्यामुळे याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, आमची मागणी।